E20 पेट्रोलच्या सक्तीच्या वापराबाबत नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि प्रत्यक्ष अनुभव सरकारसमोर मांडण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी पुण्यात महाराष्ट्र राज्यस्तरीय टाउन हॉल आयोजित करण्यात आला आहे. टाउन हॉल म्हणजे नागरिक, वाहन चालक, मेकॅनिक आणि संबंधित हितधारकांना एकाच व्यासपीठावर येऊन आपले प्रश्न, अनुभव थेट मांडण्याची संवाद सभा. प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाईन सहभागाच्या संमिश्र स्वरूपामध्ये हा टाउन हॉल आयोजित केला जाईल. हे सर्वांसाठी खुले, बिगर राजकीय आणि जनतेचे व्यासपीठ असेल. आज पुण्यात विजय कुंभार, डॉक्टर अभिजित मोरे, अमित मस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, संजय कोणे, सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या टाउन हॉलमध्ये E20 मुळे वाहनांमध्ये समस्या आल्याचा अनुभव असलेले वाहनचालक, मेकॅनिक आणि इतर हितधारक आपले प्रत्यक्ष अनुभव, साक्षी आणि केस स्टडीज मांडणार आहेत. E20 धोरणाची अंमलबजावणी घाईघाईने, पुरेशी तयारी न करता आणि वाहनधारकांच्या हिताचा पुरेसा विचार न करता करण्यात आली आहे का, हा या टाउन हॉलमधील प्रमुख प्रश्न असेल. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढवल्यानंतरही ग्राहकांना पेट्रोल स्वस्त मिळालेले नाही. उलट कमी मायलेज आणि वाढलेल्या इंधन खर्चाबाबत अनेक वाहनचालक प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकारने प्युअर पेट्रोलचे दर 168 रुपयांपर्यंत नेले आहेत. यामुळे पुढील प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत अशी मागणी करण्यात आली. यामध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यानंतरही पेट्रोलच्या किमती कमी का झाल्या नाहीत? कमी मायलेजमुळे वाहनधारकांचा प्रत्यक्ष खर्च वाढत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? जुन्या वाहनांवर E20चा परिणाम काय होतो आणि त्यासाठी वाहनधारकांना कोणती मदत किंवा पर्याय उपलब्ध आहेत? पुरेशी तयारी आणि संक्रमणाचा कालावधी न देता E20ची अंमलबजावणी का करण्यात आली? E20 मुळे वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असल्यास त्याची भरपाई कोण करणार? E20 धोरणाच्या परिणामांबाबत उपलब्ध अहवाल आणि आकडेवारी सरकारने पारदर्शकपणे जनतेसमोर का ठेवू नये? शेतकऱ्यांच्या हिताचे कारण पुढे करून आणलेल्या या धोरणामुळे खरोखरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे का? भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इथेनॉलच्या वाढत्या विक्रमी आयातीबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे, आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं जे धोरण आहे ते अतिशय सदोष पद्धतीने केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करते आणि त्याचा खूप मोठा फटका हा इथल्या वाहन चालकांना बसतोय. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारक असतील यांच्या खूप मोठ्या प्रमाणावरती गाडी खराब झालेल्या आहेत, मायलेज कमी झालेला आहे, त्यांचं पिकअप कमी झालेलं आहे, फ्युएल इंजेक्टर, फ्युएल पंपचे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये लोकांमध्ये, एक सर्वसामान्य वाहन चालकांमध्ये एक असंतोष आहे आणि सरकारचं हे धोरण आहे पूर्णपणे चुकलेलं आहे. याच्या विरोधामध्ये लोकांना आपली मतं मांडण्यासाठी या ठिकाणी पुण्यामध्ये राज्यस्तरीय टाउन हॉल बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे या ठिकाणी या टाउन हॉल बैठकीचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये अनेक वाहन चालक येऊन त्या आपल्या समस्या मांडणार आहेत, अनेक मेकॅनिक येऊन आपले त्यांचे जे अनुभव आहेत ते त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्याचबरोबर काही अर्थतज्ञ आहेत, काही पेट्रोल पंप ओनर्स आहेत, त्याचबरोबर काही शेतकरी नेते आहेत, हे त्या ठिकाणी येऊन आपले जे मनोगत आहे त्या ठिकाणी मांडणार आहेत की हे धोरण हे ना शेतकऱ्यांच्या हिताचं आहे ना वाहन चालकांच्या हिताचं आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे इथल्या लोकांचा आणि अर्थव्यवस्थेचं मातेरं होणार आहे. म्हणून सरकारने या धोरणाचा पुनर्विचार करावा. आम्ही इथेनॉलच्या विरोधात नाही, परंतु ज्या पद्धतीने हे धोरण रोल आउट केलेलं आहे, अतिशय घाई गडबडीमध्ये धोरण रोल आउट केलंय, पुरेशी तयारी केलेली नाहीये आणि कुठंतरी अमेरिकन लॉबीच्या दबावाखाली येत इथेनॉल इम्पोर्ट करत हे धोरण या ठिकाणी रेटण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्या विरोधामध्ये नागरिकांचा आवाज बळकट करण्यासाठी या टाउन हॉल बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. लोक या टाउन हॉल बैठकीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सहभागी होऊ शकतात. StopE20.com नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती या टाउन हॉलचं डायरेक्ट प्रक्षेपण सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या टाउन हॉल बैठकीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येते. हे जनतेचं व्यासपीठ आहे, बिगर राजकीय व्यासपीठ असणार आहे. त्याच्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांनी या टाउन हॉल बैठकीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय.